नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण सी दादाभाऊ निकम, गाव अंचलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 750 झाडांचा डाळिंब प्लॉट भेटप्रसंगी आपण या झाडाची जर परिस्थिती बघितली, 20 जानेवारी 2026च्या हिशोबाने आपण या बागेला पहिलं पाणी दिल्यानंतर आज या प्लॉटला जवळपास 38-40 दिवस हे पूर्ण झालेले आहे। ओम गुरुदेव कृषी सेवा केंद्र श्री संदीप शेठ चौधरी यांच्या मार्गदर्शनातून घडवलेला हा प्लॉट आहे। जवळपास या प्लॉटला 17-18 महिने झालेले आहे आणि चालू वर्षीचा आपण आंब्या बहाराच्या दृष्टिकोनाने जर डाळिंब बागांमध्ये समस्या कोणकोणत्या आहेत त्या जर बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे तर प्रकृती बागांना ही साथ नाही देऊ राहिली। ज्या प्रमाणामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी डिसेंबरमध्ये प्लॉट धरलेले होते, सुरुवातीच्या काळात असलेला गारवा, त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये असलेलं मोठं ढगाळ वातावरण, त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्लॉटांना 70 दिवस, 80 दिवस, 90 दिवस झाल्यानंतर सुद्धाही आपल्याला सेटिंग ही आपण त्या प्रमाणामध्ये बघू नाही शकत। पण ज्या शेतकरी बांधवांनी जानेवारीमध्ये पानगळ घेतलेल्या होत्या त्या ठिकाणी सूर्यप्रकाश हा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाला, पण ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी नरण निघण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते आहे। आज आपल्या बऱ्याचशा 95% प्लॉटांना महाराष्ट्रात जर विचार केला तर सुरुवातीचा जो फ्लश आहे आपला हा जवळपास 70%, 60%, 50% हा नराचा निघालेला आहे। नर निघण्यामागचे जर मुख्य कारण आपण जर म्हटले तर चालू वर्षी पडलेला मोठ्या प्रमाणात असलेला पाऊस, त्यामुळे जमिनीमध्ये वाढलेली जी फंगस आहे त्या फंगसमुळे ज्या हार्मोन्स डाळिंबाच्या झाडाला लागतात फूल निघण्यासाठी, त्याचं रूपांतरण जे मादी फूलमध्ये निघण्याचं होतं त्या ठिकाणी आपल्याला नरामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे। अशा वेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून मायक्रोमॅग्नम एकरी 1 किलो या प्रमाणामध्ये सोडावे, ज्यामुळे बेडमधील संपूर्ण बुरशी ही नायनाट झाली पाहिजे। स्पेशली आपण जर म्हटलं तर पिथियम, रायझोक्टोनिया, कोलेटोट्रिकम, फ्युझॅरियम या वेगवेगळ्या बुरशींच्या प्रादुर्भावामुळे जे हार्मोन्स मुळीपासून शेंड्यापर्यंत झाडामध्ये जात असतात, ज्यामुळे फुलांची निर्मिती डाळिंब या पिकामध्ये होत असते, त्या ठिकाणी आपल्याला मादीचं रूपांतर नरामध्ये होऊ राहिलं। त्यामुळे आपल्याला पहिला फ्लश जरी नरचा निघाला तरी सेकंड फ्लश हा नरचा निघू राहिला। तर अशा वेळेस आपण ठिबकच्या माध्यमातून मायक्रोमॅग्नम हे मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी बेस औषध आहे, अशा औषधाचा वापर करावा, किंवा ट्रायकिंग फ्लोझो एकरी 1 किलोच्या हिशोबाने आपण ड्रिपच्या माध्यमातून जरी सोडलं तर अशा ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे रिपोर्ट भेटतील। नंबर 1। नंबर 2, ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या 35 दिवस 40 दिवसानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मादीचं प्रमाण निघालेलं होतं, पण 17 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान आपल्याकडे ढगाळ वातावरण गेल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ म्हणा किंवा ड्रॉपिंग ही जाणवली। तर ड्रॉपिंगचं जे वन ऑफ द मेन रिझन होतं तर मधमाशीचा अभाव असं आपण म्हणू शकतो, कारण की ढगाळ वातावरणामध्ये मधमाशी ही उठत नाही। पण दुसरं एक त्याचं मुख्य कारण म्हटल्यावरती परत बेडमधील फंगसवरती आपण आलेलो आहे। तर बेडमधील फंगस डाळिंब बांधवांनी कमी करण्याच्या दृष्टिकोनाने आत्ताच प्रयत्नशील राहावं। ज्या प्लॉटांना 60 दिवस, 70 दिवस, 90 दिवस, 80 दिवस झालेले आहे अशा ठिकाणी आपलं फूल हे निघत असेल किंवा फुलं हे कमी दिसत असतील किंवा प्लॉट हे सेटिंगमध्ये असतील तर नक्की आपण जैविक बुरशीनाशकांचा वापर हा करावा। आत्ता आपण दादाभाऊचा हा प्लॉट बघू शकतो की आपल्याला या प्लॉटमध्ये जवळपास 60 ते 70% नराचं प्रमाण आहे आणि 30 ते 40% मादीचं प्रमाण आहे आणि टेम्परेचर चांगलं आहे, क्लायमेट चांगलं आहे, प्रकृती आपल्याला साथ देऊ राहिली। ज्या ज्या ठिकाणी 20%, 30% मादी निघाली ते त्या ठिकाणी सेटिंगमध्ये रूपांतरण होऊ राहिलं, पण ज्या ठिकाणी नर निघालेला आहे त्या ठिकाणी मादी येण्यासाठी एक 10 ते 15 दिवसाचा कालावधी हा 100% लागणार आहे। तर अशा वेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून MSK म्हणा, 05234 म्हणा किंवा 55517 म्हणा अशा विविध खतांचा वापर हा करावा, की ज्यामुळे आपल्याला झाडामध्ये सर्क्युलेशन चालू असणं हे गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला खर्च हा मागील 1, 2, 2.5, 3 महिन्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये बागेला होत असताना आपण हिंमत न हारता सातत्यपूर्ण काम हे करत राहावं। ज्या ठिकाणी पोटामध्ये मोठ्या पद्धतीने केन ही तयार झालेली असेल त्या ठिकाणी केन ही काढून घ्यावी, खोडाची केन ही काढून घ्यावी। खोडाची केन काढल्यानंतर आपण चुनामुरचूनने खोड हे वॉश करून घ्यावं। आपण ज्या मेहनतीने, ज्या कष्टाने, ज्या अपेक्षेने डाळिंब हे पीक हे लावलेलं आहे अशा ठिकाणी आपल्याला यश संपादन करण्यासाठी काम हे निरंतर करत राहावं लागेल। खर्च हा आपल्या दृष्टिकोनाने होणार आहे, पण शेवटी जर आपण चांगले प्रयत्न जर ठेवले तर प्रयत्नांनी परमेश्वर हा नक्की उतरेल, ही 100% मला या गोष्टीवरती निष्ठा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून डाळिंब उत्पादकांनी आंब्या बहाराच्या जो सीझन आपण पकडलेला आहे अशा ठिकाणी आपण हिंमत न हारता किंवा भीती न तयार होऊ देता किंवा विचार हे वेगवेगळे तयार न होऊ देता आपण सातत्यपूर्ण काम करत राहावं। एवढेच या व्हिडिओमधून सांगण्याचा माझा हा दृष्टिकोन होता। खूप आभारी।